शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राहुल कलाटेंनी शरद पवारांची साथ सोडली आहे। आज ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार शंकर जगताप आणि बापू काटे यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हा धक्का मानला जातोय, त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील राजकीय समीकरण बदलण्याची ही शक्यता आहे। आपले प्रतिनिधी गोपाळ मोटघरे आपल्याला याबद्दलची अधिकची माहिती देणार आहेत। गोपाळ, राहुल कलाटेंचा आज भाजपात प्रवेश होणार आहे, त्यामुळे अधिकची माहिती काय? मागील काही दिवसापासून राहुल कलाटे हे भाजपामध्ये प्रवेश घेणार अशा चर्चा रंगल्या होत्या आणि 2-4 दिवसापूर्वी राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घेतल्याचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्यानंतर आज अखेर राहुल कलाटे हे भाजपमध्ये प्रवेश घेणार हे निश्चित झाले आहेत। राहुल कलाटे आज सकाळी 9 वाजता दरम्यान मुंबईसाठी आपल्या घरातून रवाना झाले आहेत आणि त्याचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपल्या साम टीव्हीवर आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो। राहुल कलाटे आज पिंपरी चिंचवडचे जे भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि त्याचबरोबर चिंचवड विधानसभेचे जे आमदार आहेत शंकर जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये प्रवेश घेणार आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राहुल कलाटे यांचा पक्षप्रवेश होणार आहे। एकूणच पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणामध्ये राहुल कलाटे हा एक मोठं नाव आहे। राहुल कलाटे यांनी यापूर्वी 3-4 चिंचवड विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि आज अखेर ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने एकूणच पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपची ताकद वाढताना दिसत आहे। नक्कीच गोपाळ, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।